हिमंता बिस्वा शर्मा आज घेणार आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते राहणार उपस्थित। नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल। टीसीएस कंपनीतील वातावरण टॉक्झिक असल्याचा अहवालात उल्लेख। पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचे राज्य सरकार आणि टीसीएसला निर्देश। टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण, निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। न्यायालयीन कोठडीने टीसीएस प्रकरणातील तपासाला नवं वळण। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत वाढ। मतीन पटेल यांच्या घराला अतिक्रमणाची नोटीस। मतीन पटेल यांचं नगरसेवक पदही धोक्यात। अशोक खरातचा ताबा आता ईडी घेणार। ईडीकडून कोर्टात अर्ज। न्यायालयाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती। एमपीएससी वर्ग क भरतीत ऑप्टिंग आउटचा काळा बाजार। नोकरीच्या स्वप्नावर 8 लाखांचा सौदा असल्याचा आरोप। वेटिंगवर असलेल्या उमेदवाराकडे मागितले 8 लाख। गंभीर प्रकारामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये खळबळ। मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात। जलाशयातील पाणीसाठा घटल्यानं पालिका प्रशासनाचा निर्णय। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ। महागाई भत्ता आता 58%वरून 60% होणार। मुख्यमंत्री विजय यांनी घेतली एम.के. स्टॅलिन यांची भेट। स्टॅलिन यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। विजय आणि स्टॅलिन भेटीनं राजकीय चर्चांना उधाण। क्रूज शिपवर हंता व्हायरसचा उद्रेक। 17 अमेरिकन नागरिकांना तातडीनं हलवलं। 17 जणांपैकी एकाला हंता व्हायरसची लागण तर दुसऱ्या प्रवाशात सौम्य लक्षणं आढळल्याची माहिती।